आणखी एक मोठी बातमी आहे। काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। मुंबईतील जागेसंदर्भात ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर मवियाच्या वाट्याला मुंबईत 2 जागा आल्या आहेत। काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे आणि तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उत्तर मुंबई या मतदारसंघातून शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणूक लढवावी याबाबत काँग्रेस पक्ष अद्यापही आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यापूर्वी सुद्धा काँग्रेस पक्षाने विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाबाबत विचारणा केलेली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंसोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजय, काय सांगाल? आता काँग्रेसला 2 जागा आहेत मुंबईमध्ये, पण त्याच्यापैकी एका जागेवर त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील घोसाळकर कुटुंबियांपैकी कोणाला तरी उभं करायचं आहे आणि त्यासाठीच आज ते ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचं कळतं। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच सर, आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये काँग्रेसच्या वाटेला महाविकास आघाडीमध्ये 2 जागा आलेल्या आहेत। मात्र या दोन्ही जागेवर मुंबईमध्ये काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी चालू आहे। उत्तर मुंबई या जागेवर विशेष करून शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांच्या नावासाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे। तर तेजस्वी घोसाळकर यांना जर उमेदवारी दिली तर आगामी काळामध्ये तेजस्वी घोसाळकर यांच्यामुळे एक महिला नेते आहेत आणि तेजस्वी घोसाळकर यांच्यामुळे काँग्रेस पक्षाला आगामी काळामध्ये सहानुभूती मिळू शकते। त्यामुळे ही जागा पियुष गोयल यांच्या विरोधात जर तेजस्वी घोसाळकर यांना मैदानात उतरवले तर काँग्रेससाठी फायद्याची ठरू शकते। एकूणच महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरू शकते। शिवसेनेचे कार्यकर्ते याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते जोराने काम करू शकतात। त्यामुळे ही जागा निवडून येण्यासाठी सोपी होऊ शकते असा एक अंदाज काँग्रेसचे नेते बांधत आहेत। त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांच्या नावासाठी सध्या तरी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत। यासंबंधी उद्धव ठाकरे यांची पुढील काळामध्ये काँग्रेसचे नेते भेट घेणार आहेत आणि या जागेवर तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यासंबंधी सहमती मागणार आहेत अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की 3 तारखेपर्यंत यासंबंधी वेळ आहे। अगदी 7 ते 8 दिवस अद्याप शिल्लक आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी घडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।